बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाजवळ आलेली श्रीमंती ही स्वार्थी व मतलबी माणसासारखी असते. जसे स्वार्थी व मतलबी माणसे त्याचा स्वार्थ व मतलब असला की गोड गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधतात आणि स्वार्थ व मतलब पूर्ण झाला की मात्र माणसाच्या आयुष्यातून निघून जातात. बांधवांनो, तसे दुःख अडचणी आल्या की माणसाकडून श्रीमंती सुद्धा जाते. बांधवांनो, माणसाजवळ आलेली श्रीमंती ही स्वार्थी व मतलबी माणसासारखी असते. जसे स्वार्थी व मतलबी माणसे त्यांचा स्वार्थ असला की माणसाला गोड गोड बोलतात आणि त्याचा स्वार्थ साधतात आणि एकदा का त्याचा स्वार्थ व मतलब पूर्ण झाला की माणसाच्या आयुष्यातून निघून जातात. तसे माणसाच्या जीवनात दुःख अडचणी आल्या की श्रीमंती जाते. बांधवांनो, उदाहरणार्थ एका कार्यालयात 5-6 माणसं हे काम करत होते. त्यातील 1-2 हे बरेच हुशार होते. त्यांना त्या क्षेत्रातलं भरपूर असं नॉलेज होतं आणि हे दोघं चौघ जण त्याच्याकडे शिकू लागले. ते 2 जण हुशार होते. मग ते शिकत असल्यामुळं शिकत होते, हे करत होते. मग हे जे शिकाय होते 4-5 जण ते त्या हुशार माणसाला भरपूर त्याची हाजी करत, त्याला गोड गोड बोलत, सर्व काही चलत. त्याला त्या हुशार माणसाला वाटत हे माणसं आपलेच आहेत. परंतु एक वेळ अशी आली तो दुःखात आणि अडचणीत आला. तर त्या ठिकाणी दुःखात आणि अडचणीत असल्यामुळं त्याच्याजवळचे पैसे होते, मनी होते, ते संपले, जवळपास संपत आले आणि तो मग त्याला मदत मागत लागला. तर या दुःखात ज्यानं मदत केली होती, त्यांना जे माणसाला मदत केली होती त्याला हुशार केलं होतं आणि ती वरच्या पोस्टला गेली. त्या माणसाने त्याला मदत केली नाही आणि ते मतलबी माणसं त्याच्या आयुष्यातून निघून गेले. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी एवढंच की जीवनात येणारे स्वार्थी मतलबी कामापुरते माणसे ओळखा आणि अशा माणसावर विश्वास न ठेवता ओळखा आणि त्याच्यापासून सावधान राहा. एवढं सांगायचं बांधून. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचं जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा. सांगा म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं. एवढ्या ठिकाणी सांगत बंधू. धन्यवाद बंधूंनो पुन्हा इकडे बद्दल.